पहलगाम मधील भ्याड दहशतवादी हल्ल्याचा देशभरातून तीव्र निषेध व्यक्त करण्यात आलाय, तर दुसरीकडे देशप्रेमी मुस्लिम बांधवांनीही आंदोलन करून दहशतवादी हल्ल्याचा तीव्र निषेध केलाय आणि त्यामुळे आता देशाच्या शत्रूंचा तातडीने सफाया करण्याची गरज आहे। तर लखनौमध्ये मुस्लिम बांधवांनी नमाज अदा केल्यानंतर दहशतवादी हल्ल्याचा निषेध केला। हातात बॅनर घेऊन मुस्लिम बांधवांनी जोरदार घोषणा दिल्या। तर तिकडे काश्मीरमधल्या स्थानिक नागरिकांनी दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आंदोलन केलंय। पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करण्यासाठी सर्व मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती लावून नमाज अदा करण्याचं आवाहन असदुद्दीन ओवैसींनी केलं। त्यानंतर संभाजीनगरसह अनेक भागात मुस्लिम बांधवांनी काळ्या फिती लावून नमाज अदा केली। हुकूमत से यही अपील कर रहे हैं कि अब वक्त आ गया है कि ऐसे कितने बेकसूर और लोगों की जानों का और इंतज़ार करते रहेगी हुकूमत। कुछ ना कुछ ठोस कदम उठाने की ज़रूरत है। इसलिए पार्टी के अध्यक्ष बैरिस्टर असदुद्दीन ओवैसी साहब ने एक आह्वान किया था। उन्होंने एक अपील की थी लोगों से कि अपने गुस्से का इजहार करने के लिए आज जुमे की नमाज में जाते वक्त वो काली पट्टी लगाकर जाए, ताकि हुकूमत तक हमारा गम और हमारे गुस्से का जो मैसेज है वो सरकार तक पहुँच सके। उत्तर प्रदेशातल्या लखनौमध्ये मुस्लिम समुदायानं पहलगाममधल्या दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत आंदोलन केलं। शहरातल्या आसिफी मस्जिदमध्ये नमाज अदा केल्यानंतर मुस्लिम बांधवांनी आंदोलन करत दहशतवादी हल्ल्याचा निषेध केलाय। जम्मू काश्मीरमधल्या स्थानिक नागरिकांनी सुद्धा दहशतवादी हल्ल्याचा निषेध करत गुन्हेगारांना शिक्षा करण्याची मागणी केली। त्यासाठी काश्मीरची जनता रस्त्यावर उतरली। तर दुसरीकडे हुर्रियत कॉन्फरन्सचे अध्यक्ष मीरावाइस उमर फारूक यांनी धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्यांचा निषेध केलाय। शिनाख्त करने के बाद, मजहब पूछने के बाद, फैमिलीज के सामने, अहले खाना के सामने एक खूनी वारदात होती है जिसमें 25 से ज्यादा अफराद को कत्ल किया जाता है। वो नाकाबिल यकीन हद तक न सिर्फ खौफनाक नर्मखेज है, बल्कि जम्मू कश्मीर के अवाम बिना लिहाज मजहब मिल्लत इसकी पुरजोर मदद। पहलगाममधल्या दहशतवादी भ्याड हल्ल्याचा देशप्रेमी मुस्लिम बांधवांनी तीव्र निषेध केला। त्यामुळे धर्म विचारून गोळ्या घालणाऱ्या दहशतवाद्यांना चांगलीच चपराक दिलीय। निष्पाप नागरिकांचे जीव घेणाऱ्या या सैतानांना यमसदनी धाडण्यासाठी आता केंद्र सरकारनं तातडीनं पावलं उचलण्याची गरज आहे। ब्युरो रिपोर्ट, झी 24 तास, मुंबई।